स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये। आज आपण कंटोली बनवणार आहोत। कंटोली कापून घेतले ना आपण। दुसरा साहित्य बघू, अद्रक लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, हळद, मीठ, मसाला, कांदा, ओला नारळ घेतले ना, टमाटा ना, तेल। कंटोली ही औषधी भाजी आहे, शुगर साठी जाम उपयोगी आहे। ती खा, तुम्ही बनवून खा। एक ते दोनच महिने भेटते ही। चला मग आपण भाजी तयार करू। आपला कांदा ना अर्धा परतले। आता आपण काय करायचं, ही कंटोली आहे ना, ती आपल्याला ते याच्यावर मारायची। त्याच्या आधी आपण लसूण, अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकू, तो परतून घे। 2 मिनिटं परतली ना, आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे अद्रक लसूण। मग आपल्याला ही कंटोली भाजी टाकायची आहे। कांद्यावरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे ते। आपल्याला कांद्यावर परतायच्या ना, मीठ टाकू आपण जरा चवीनुसार, 1 चमचा होईल असा। परत मिक्स करून घे। आपल्याला कांद्यावर मारायची होती। आता आपण ना याच्यावर झाकण देऊ। बघा, थोडं झाकण देऊन कमी गॅसवर ठेवायची किंवा कमी आगीवर ठेवायची, शिजून द्यायची थोडीशी। आपण बघू कशी झाले, शिजले थोडी वाफेवर। आता त्यात आपल्याला टमाटा सगळा टाकून घेऊ आपण। टमाटा राहिलं टाकायचं। हळद टाकू अर्धा चमचा। मसाला आहे 1.5 चमचा, तो टाकून घेऊ आपण। जास्त नाही मसाला टाकायचा ही भाज्याला। आता आपण परत ठेवू तसंच। परत 5 ते 7 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊ। पाणी न टाकता आपण जो वाफेवर पाणी जाईल ना, त्याच्यावर शिजवू भाजी आज। परत आपण तो थोडाच पाणी ठेवले, तसंच ठेवू। आपण आता उतरून घेऊ भाजी। बघा कशी झाले। चुलीवर केली ना तर अजून भारी लागते। मस्त झाले बघा भाजी, वास सुटले मस्त पैकी। आता आपण काढून घेऊ। ही कंटोलीची भाजी चपात्यांशी, भाताशी, भाकरीशी, कणाची तरी चांगलीच लागते। करून बघा। आपला व्हिडिओ कसा वाटला, कंटोलीची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका।